त्या पवारचं सांगत होतास तेच स्टार्ट. हा तुमचं. तर या विषयामध्ये कसं झालं की माझ्या आधी सुद्धा बरेच जण कामं करत होते. 20-20 वर्ष झाले. तो आता 20 वर्षाच्या आधीपासून काम करतोय. तर यामध्ये कसं होतं, तो 20 वर्षापासून काम करतोय, पण तो काम करायला जायचा ना, त्याला अडवलं जायचं की बाबा जा, मग तू पोलीस स्टेशनला जा. मग पोलीस त्याला बोलवणार, त्याला 10 गोष्टी विचारणार आणि मग त्याला त्या ह्या जंजाळमध्ये अडकवून टाकणार. इथे जा, तिथे जा, तिथे जा. तो एकतर एवढा तो मागे लागून होता 20 वर्ष झाले त्या गोष्टीच्या, की मी म्हणेन त्याने समजावं की धक्का मारून ती भिंत पडणारच होती आणि शेवटचा बुक्का मी मारला असं म्हणावं, की कावळा बसतो आणि फांदी तुटते ना, तशी गोष्ट झाली. पण ह्या गोष्टीमध्ये कसं होत होतं, त्यांनी व्हिडिओ टाकला की त्याला धमकी यायची, व्हिडिओ डिलीट कर, हे कर, ते कर. मग ते ऍक्शन घेण्यापासून तो मागे यायचा. आता माझ्या वेळेस पण काय झालं, मी सुरुवातीला व्हिडिओ टाकला, मला म्हटले ते व्हिडिओ मग डिलीट कर. मी पोलिसांना पण सांगून दिला, मी काय व्हिडिओ डिलीट करत नसतो. तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवायचं, तुम्ही पोलीस स्टेशनला बोलवा. मला नोटीस पण येऊन गेली पोलीस स्टेशनची. पण मी म्हटलं व्हिडिओ टाकणं हे मला माहिती आहे, माझा अधिकार आहे, मी काय डिलीट करत नाही. लोकांच्या भावना आहे, ते कमेंट करतील आणि यांनी असं काही वेगळं होत नाही. मी काय कोणामध्ये भांडणं लावत नाहीये. तर आता याच्यामध्ये कसं झालं, तिकडे पंकज वैद्य म्हणून पण आहेत, ते पण एक किल्ल्यासाठी काम करतायत. परत छोटे मोठे आहेत जे किल्ला संवर्धन करतात, ते लोक पण काम करतात बरेच वर्ष झाले. तर या सगळ्यांचं कसं झालं, ती लोक कामं करतायत, पण आता सोशल मीडियावर टाकल्यावरती लोकांना एक चेहरा मिळाला की सागर पवारने हा व्हिडिओ टाकलाय आणि या किल्ल्याच्या अगेन्स्ट असं झालंय. तर हे का झालंय, कारण का तो जो मालक होता त्याला स्वतःच्या तोंडावरून मी विचारून घेतल्या प्रत्येक गोष्टी, हा किल्ला तुझा कसा झाला, तुझ्याकडे डॉक्युमेंट आहे का, तू कुठल्या बेसिसवर हे बोलतोय की हा किल्ला माझा आहे. मी त्याला एकट्यामध्ये नेलं असतं, कोपऱ्यामध्ये 10 गोष्टी विचारल्या पण असतात आणि नंतर मी येऊन तुम्हाला सांगितलं असतं अरे तो असं बोलला. तर कशावरून तो असं बोलला, आणि ते माणसं अशी आहेत की ते तुम्हाला हो बोलतील, समोरच्याला नाही म्हणतील. म्हणजे हा वाद खूप वर्षांपासून चालू आहे. खूप वर्षांपासून चालू आहे. आता म्हणावं तर 2006च्या आधीपासून पण हा वाद चालू आहे. त्या मनियारला हे सगळं माहिती असेल का, की सगळ्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे गावामध्ये असं झालंय ना की ते म्हणतात ना कद्दू कटेगा सबमे बटेगा, तसं जर तिथे काय झालं तर त्याच्यामध्ये एक गाव असतं, त्याच्यामध्ये काही टोळी अशी असते, चांगले असतात, वाईट असतात. बरोबर. तर जेव्हा तुमचं काय म्हणतात पॉवर वाढते, तेव्हा बाजूबाजूला जे टाळके फिरतात, चमचे फिरतात, तर त्या चमच्यातून प्रत्येकाला बाळकडू मिळणार असतं, म्हणून त्याच्या मागे मागे फिरतो. काही लोक सोशल मीडियावर दाखवतायत. आता तुम्ही माफीनामा बघितला असेल 2 दिवसाआधी, तर तो माफीनामा बघितला, त्याच्यामध्ये आहे त्यांच्याच याच्यामधला. आता मी तुम्हाला पहिले सांगितलं तर त्याच्या गावामधला एक वकील आहे असं समजा, वकीलच आहे तो माणूस, आता नाव नाही घेत मी. त्याला ह्या सगळ्यामध्ये काय करायचंय, हा मुद्दा 10 वर्ष आधी पण बाहेर आला होता, बरीच भांडणं झाली होती, त्याच्यावरून केस झाली होती, मारामाऱ्या झाल्या. त्या माणसाने जे आता केलं तेच 10 वर्ष आधी केलं. त्याला सांगितलं, त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला, माफीनाम्याचा व्हिडिओ केला. मग तो माफीनाम्याचा व्हिडिओ प्रकाशित पण केला, सगळ्यांना सांगितलं की बाबा या माणसाने माफी मागितली आहे, आता सगळा विषय शांत होणार आहे. त्यांनी माफी मागून 10 वर्ष झाली आहेत. 10 वर्ष आधी पण त्यांनी माफी मागितली, सगळ्यांना शांत केलं. मग आता माफी मागितली, वेगळं काय केलं. तर याच्यामध्ये कसं होतं, काम करणारी लोक आहेत ना एकदम सायलेंटली बाजूला करतात ही लोक. म्हणजे असं आपण चहातनं माशी उचलून टाका ना, तसं रिअल काम करणारी माणसं आहेत जे या गडासाठी 20-20 वर्ष काम करतात. तिकडची लोकल पुलं गडावरती जातात, साफसफाई करतात. ते लोक मन लावून साफसफाई करतात, हे साले येऊन तिकडे खराब करतात, परत परत झोपड्या बांधतात, परत सगळं करतात. ते मेन माणसं बाजूला राहतात आणि हे टवळके येतात, हे श्रेय घेऊन बाजूला होतात. आणि आता त्यांचं कसं झालं, अशी टीम बनवली आहे. आता मी गेलो होतो, माझा एक मोबाईल होता, माझ्या भावाने शूट केलं. बरोबर. हे लोक गड किल्ल्यावरती जातात, ज्यांच्याबद्दल मी बोलतोय, ज्यांना श्रेय घ्यायचं, जातात, DSLR कॅमेरे नेतात, प्रॉपर कॅमेरामन नेतात, लाईट्स नेतात आणि तो व्हिडिओ शूट करतात. बरोबर. आता ज्याचा तुम्ही माफीनामा म्हणताय, माफीनामा शूट करायला ह्या लोकांनी प्रॉपर DSLR आणले होते, 2 कॅमेरामन होते. कुठला असा माफीनामा आहे मी आजपर्यंत बघितला नाही. कोणीही देऊ दे, तुम्ही प्रॉपर सेटअप आणताय, काय शूट करताय, मूवी शूट चालू आहे, असं मागून येणार, मग तू असं बोल. आता ह्या गोष्टी मला माहिती आहेत, कारण का हे सगळा मुद्दा झाला त्यानंतर त्या अंजनवेल गावामधले काही लोक आहेत जे माझ्या कनेक्ट मध्ये आहेत. ते मला, दादा आज किल्ल्यावर असं झालं, दादा आज किल्ल्यावर तसं झालं, आज हा आला होता, त्यांनी असं केलं. त्यांनी माफीनामा टाकायच्या आधी सुद्धा मला कॉल करून सांगितलेलं की किल्ल्यावरती ह्या गोष्टीचं शूट होतंय, म्हणजे ह्या इकडून कॅमेरामन येणार आहे, तर कॅमेराने शूट करणार आहे. माफीनामा जर द्यायचा आहे तर जेन्युइन द्यायला पाहिजे ना, की बाबा तुला
आतून वाटलं की माझी चूक झाली तर तू ती टाकली तर समजू शकतो की तुला फील होतंय तू चुकीचं आहेस. बरोबर. तुम्ही सगळं दिखावा करणार, लोकांना शांत करणार. आता लोक शांत झाली, भावनाच नाही. लोकांना काय सोशल मीडियावरती दिसतं, हा, त्यांना त्यांना वाटतं वाटतं की का झालं, बाबा त्यांनी झालं माफी झालं मागितली सेटल असं झालं. वाटतं. आता कोणी आला मंत्री, हम्म. त्यांनी स्टेटमेंट दिलं की बाबा समजा आता मी हा किल्ला हस्तगत करणार आहे, आता मी सांगतो 25 दिवस आहे, 25 दिवसानंतर बघा काय होतं, मी रूपच पलटून टाकतो गोपाळगडचं. म्हणजे 25 दिवसानंतर असं होणार की बाबा महाराजांचा फोटोच लागणार तिथे आणि किल्ला डायरेक्ट सरकारच्या अंडरच येणार आहे. पण असं काही होत नाही. ते 25 दिवस देतात. लोक एवढी भोळी भाबडी आहेत ना आपली, की त्यांना वाट सोशल बघतात. मीडियावरती येतात, टाईप करतात, आज बघतात आज रील नाही आली दादाची, अरे बापरे म्हणजे काहीतरी झालं असेल. मग उद्या बघणार गुहागर टाकणार, गोपाळगड टाकणार, काहीतरी टाकणार, रील बघणार, अरे बापरे वा वा वा, पोलीस आले, साफसफाई केली, खूप काम झालं. बरं झालं. आता माझं एक म्हणणं आहे, पोलीस जर मला म्हणतायत तुम्ही व्हिडिओ टाकू नका, पोलिसांनी ते काम केलं, तिथे साफसफाई केली, पोलिसांना काय गरज होती तो व्हिडिओ टाकायची? अगदी बरोबर. पोलिसांच्या व्हिडिओ खाली पण कमेंट आलेत लोकांनी काय हे चोर आहेत, हे पैसे खातात. मग काय हे खरी गोष्ट समजावी मी? जसं माझ्या व्हिडिओ खाली एखाद्याने कमेंट केली का मी जाऊन त्या इम्तियाज मनियारला मारेन, तर ती गोष्ट जर खरी आहे तर तुम्ही टाकलेल्या व्हिडिओ खाली ज्या एवढ्या कमेंट्स आल्या तर तुम्ही स्वतः बसून वाचा. मग त्याला पण आम्ही खरं समजावं का की कोणाचे तुम्ही 10 रुपये घेतले, 100 रुपये घेतले, हे मी नाही म्हणत, त्याच्या खाली कमेंट आल्या. तुम्हाला अशी काय गरज पडली का तुम्ही स्वतः जावं, प्रॉपर शूट करावं, यांनी आपलं ड्रोन वगैरे लावावं? मी तर गरीबासारखं एखाद्या छोट्या मोबाईलनी शूट केलं. तुम्ही एवढा मोठा सेटअप लावून पार आकाशातून झेंडे बिंडे घेऊन तुम्ही मावळे म्हणतात स्वतःला, तिथे जाऊन साफसफाई करतात, तर मनियरला सोबत घेतात, कचरा उचलतात. मग तुम्हाला अशी काय गरज पडली ते शूट करायची? तुम्हाला पण लोकांना दाखवायचंच आहे ना की आम्ही काम केलं. म्हणजे याचा अर्थ असा झालाय का सर की तिथे जे काही चालू आहे हा, ते ते वेगळ्या फक्त प्रकारे दाखवताय. आणि ते जनतेला वेगळं काहीतरी दाखवण्याचा हा. प्रयत्न करतात. म्हणजे आता कसं आहे, आता हे सगळा मुद्दा गरम झाला, हा, लोकांच्या भावना दुखावले. आधीच दुखावलेल्या आहेत की ह्या माणसाने एवढं केलं. हम्म, हम्म, आता मला व्हिडिओ आलेत, काल पण काही व्हिडिओ आले, हम्म. कोणी पाठवले हा माझा पर्सनल प्रश्न आहे. बरोबर. त्याच्यामध्ये अजूनही दिसतंय की त्या किल्ल्यावरती बाथरूम बांधलेलं आहे, त्यातून मोठा पाईप काढलाय, तो खंदकामध्ये जातो. खंदक ती हेरिटेज वास्तू आहे, ते खंदक जे आहे ती हेरिटेज वास्तू आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ड्रेनेजचे पाईप टाकतात, प्रॉपर टॉयलेटचे पाईप त्याच्यामध्ये टाकतात. आता हे मी बघितलंय, मला राग आला. जर समजा मी स्वतःला समजतो 0% मी शिवभक्त असेल, मी तसं वागत पण नसेल, पण एखादं जर खरंच समजा त्याला असं काहीतरी फील होत असेल, त्यांनी जर बघितलं महाराजांच्या याच्यावरती तर माणसं तो ड्रेनेजचा बरोबर. पाईप आणि त्याच्यावरतीच पडतोय, तर त्याला काय वाटेल? भयंकर. आणि कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आहे ना, एक म्हणतात ना आपण दिखावा करतो. ते तवा असतो, तव्यावरती पोळी असते, खाली गॅस असतो. आपण सामान्य माणूस आहे ना, पोळीसारखं झालेलं आहे. तो तवा आहे ना, तो तवा म्हणजे इम्तियाज मनियार सारखे लोक आहेत जी आहे ना तव्याचं काम करतात. आणि हे आपले आहेत ना, आता मी नाव नाही घेणार, पण राजकारणी लोक किंवा पोलीस प्रशासन म्हणा, कायद्यामधले म्हणा, ते गॅस झालेले आहेत, त्यांच्या हातात आहे. आपण जनतावरती आहे ना, आपल्याला पलटी मारतात. तो तवा आहे ना, तो मनियारचा तवा आहे, तो किती गरम करायचा, किती थंड करायचा ना, हे त्या गॅसवर आहे. ते गॅस मोठा करतात, आपण वरती काळे पिवळे पडतो. बरोबर. जनतेला जसं पाहिजे तसं फिरवलं जातं. आता ते म्हणतात 15 दिवसांनी होईल, आपण वाट बघायची. 15 दिवस कोणाकडे पेशन्स आहे? आणि झाले ना, आता 15 दिवस झाले, आता 15 नाही, आणि दिवसात पण पेशन्स पण कोणाकडे काहीच नाही. नाही. आता 15 दिवस कोण वाट बघणार? मी माझ्या रिझल्टची वाट पण 15 दिवस बघत नाही, त्याच्यानंतर मी रिलॅक्स, काय बरोबर. व्हायचंय ते होईल. बरोबर आहे. तर हे सगळं वेळ काढायची काम आहेत. अरे कामं करायचीच आहे तुम्हाला. आचारसंहिता तुम्ही म्हणतात, आपण बदलापूरमध्ये राहतो ना, बदलापूरमध्ये असेच बरेच जण होते ज्यांच्याकडे 7-12 होते, पण त्यांची चूक एवढीच होती की ते 7-12 असताना सुद्धा त्यांनी पत्र्याची दुकानं टाकली. किती दिवस लागले? मिनिटामध्ये तोडले तुम्ही. बरोबर. ते तर 66 वर्ष पुढे नव्हते, आता टाकलेले त्यांनी 2 वर्ष 3 वर्ष झालेले. किती वेळ लागतो ऍक्शन घ्यायला? चुटकीभर लागतात. तुम्ही ऍक्शन घ्यायला दिवस मागतात, 15 दिवस बघू, 20 दिवस बघू. सरकारला जर खरंच करायचं असतं तर त्यांनी तातडीने काहीतरी केलं असतं ना. चला तुम्ही आचारसंहिता चालू आहे म्हणून एखादी गोष्ट करू शकत नाही, बेसिक लेवलला तुम्ही 10 कामं दाखवा की आम्ही केली आहेत. त्या किल्ल्यावरती फलक लावा की बाबा हा किल्ला आता शासनाच्या अंडर आहे, त्या किल्ल्याचं नाव गोपाळगड आहे, तो त्यांनी गेट बांधलाय, तो गेट काढा, तो बुरुज त्यांनी तसं काही झालेलं नाहीये. काहीच तसं होत किती नाही. अजून किल्ला आहे त्या स्थितीमध्ये आहे ना, तिथे कुठलं काम होतंय काही नाही, फक्त बाहेरून लेपन चालू आहे की आमची कामं चालू आहे. आता 20 दिवस जातील, 25 दिवस जातील, महिना जाईल, लोक विसरतील, त्या किल्ल्याला पण विसरतील, मला पण विसरतील. आणि नंतर मग काय, आता 6 जून झालंय, त्याच्यानंतर मग आपला पावसाळा येतो, आम्ही जाणार धबधब्यावर फिरायला आणि किल्ला गेला, आता ना धबधब्याचे फोटो टाकणार.
जेव्हा आपण त्या मनियारचा माफीनामा बघितला तर माफीनामा म्हटलं की पहिले कबुली असते की आपण जी काही चूक हो. केली आहे त्याची कबुली आपण करतोय, चुकीची माफी आपण मागतोय असं. पण त्यांच्या माफीनाम्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता की मी याला माफीनामा मानत नाही, असं याच्याशी माझा काही एक संबंध नाही वगैरे. तर काय वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी खरोखर माफी मागितली का? आता कसं आहे, मनियार अय्याज मनियार, आता त्याच्या नावावरून कळतं, त्याला बोलायची गरज नाहीये. पण माझ्या मराठीच्या नॉलेजमध्ये, तुमच्या मराठीच्या नॉलेजमध्ये, एका भैयाच्या मराठीच्या नॉलेजमध्ये, प्रत्येकाच्या नॉलेजमध्ये, मराठीच्या शब्दसाठ्यामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये फरक असतो. मला मराठी मीडियममध्ये जी गोष्ट शिकवली जाते, जे शब्द शिकवले जातात ते वेगळे असतात. मी जर तुम्हाला सांगितलं मॅडम हे बघा कॅमेरा चालू झाला ना की मी तुम्हाला ना हे प्रश्न विचारणार, तुम्हाला त्याच्यावरती हे उत्तर द्यायचंय, तर तुम्ही ते एकदम रटलेले असतात. कायद्याचे काही शब्द असतात ते सामान्य माणसाला माहित नसतात. तो म्हणतो माझ्या बोलण्याचा पर्याय केला गेला, त्या माणसासोबत मी 2 तास बहस केली, त्याचं मराठी काय हे मला माहिती आहे, तो पर्याय हा शब्द बोलूच शकत नाही. परत त्यांनी काय म्हटलंय की माझं काय आपण इंटेन्शन म्हणतो, माझा बोलण्याचा असं काही नव्हतं, त्याचे मराठी म्हणजे ते मराठी एकदम पुस्तकात लिहिलेलं मराठी होतं, त्यांनी ती स्क्रिप्ट केलेली असं बोलू शकतो का? ते जे माफीनामा घेणारे लोक आहेत, मी आधी सांगितलं तसं प्रॉपर सेटअप घेऊन गेले आणि समोरचा त्यांना विचारतोय का मी समजा स्वप्नाली मॅडम तुम्ही जे काय केलं त्याचं तुम्हाला वाईट वाटतंय का, असं विचारल्यावर तर मी पण बोलेन हा खूप वाईट वाटतंय. पण तुम्ही जेव्हा स्वतःहून सांगतात, आता त्याच्यामध्ये ते प्रश्न विचारतात की तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काय तू वक्तव्य केलं ते तुला बरोबर वाटतंय की चुकीचं वाटतंय, त्यावरती तो आणि त्या वक्तव्यावरती तू माघार घेणार का, असा त्याचा प्रश्न आहे. त्यावरती तो माणूस हे नाही बोलत आहे की मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काय वक्तव्य केलं असेल त्याबद्दल मला खूप खेद आहे किंवा मला वाईट वाटतंय आणि मी जनतेची माफी मागतो. त्याच्यावरती त्याचं उत्तर काय, जर माझं काय चुकलं असेल ना तर मी माफी काही मागायला तयार आहे, पण मागत नाही काय, ते नाही मागितलं, पूर्ण व्हिडिओत नाही मागितलं, मी हे पण करायला तयार पण केलं नाही. आता त्यांनी जेव्हा तो हस्तांतराचा व्हिडिओ टाकला आता 2 दिवसापूर्वी पोलिसांसोबत, त्याच्यामध्ये पण तो काय म्हणतो की जर समजा ही हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली तर मी किल्ला स्वाधीन करायला तयार आहे. आणि हस्तांतराची प्रक्रिया मध्ये रखडली, हस्तांतराची प्रक्रिया आम्ही बघतो. आता हा पाईपलाईन रोड बनत होता, त्याच्यामध्ये एक पॅसेज आहे, आपलं हॉटेल आहे ग्रीन लीफ, त्याच्या समोरचा एक पॅच आहे, तो हस्तांतरासाठी 17 वर्ष तसाच पडून होता, तो रस्ता बनला नव्हता. आता जर समजा गव्हर्नमेंटला हस्तांतरासाठी अजून 66 वर्ष लागले तर काय करणार, तोपर्यंत तोच त्याच ठिकाणी राज्य करणार का? तो तर सरळ म्हणणार ना की मी म्हटलं होतं हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आहे, ते नंतर मी सोडून जाईल. सर आणि अजूनही त्यांनी असं वाटलं नाही का बोलताना की त्याचा मालकी हक्क सोडला नाही, कारण तो काय बोलला की किल्ल्यातली जी काही जमीन आहे ती आम्ही स्वखुशीने स्वाधीन करतो, मग किल्ल्यातली जमीन त्यांची कशी असू शकते? बरोबर आहे, त्याचं स्टेटमेंट असं होतं की मी माझ्या स्वखुशीने किल्ल्याची जमीन महाराष्ट्र शासनाला देणार, हस्तांतरण करणार. पण त्याच्यामध्ये पण त्यांनी क्लॉज टाकला की मला 10 करोड मिळाल्यावर, त्याचं आधी बातमी आली होती की तो 10 करोड रुपये मागतोय, 10 कोटी रुपये त्याला आपण देणार, कशासाठी देणार आहे मला हे पण नाही माहिती. त्यांनी 66 वर्ष किल्ला वापरला, त्याची तोडफोड केली, सगळ्या गोष्टी केल्या, मग त्याला मी 10 कोटी रुपये असं म्हणेन, सरकारने त्याला 10 कोटी 12 कोटी द्यावे, माझं काही म्हणणं नाही. पण का त्यांनी म्हणजे जे किल्ल्याचे पुरातन फोटो असतात ते काढावे, किल्ला ज्या स्थितीमध्ये होता ना त्या स्थितीमध्ये आम्हाला तो तसाच्या तसा बांधून दे आणि मग तुझे पैसे घेऊन जा. ज्या खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकण्यासाठी रक्ताचं पाणी केलं आणि तेच गड किल्ले कुठला तरी एक अज्ञात इसाम येऊन एवढ्या वर्ष वापरतोय आणि नंतर पुन्हा ते आता वापस देण्यासाठी त्याला काहीतरी रक्कमही हवी आणि त्यानंतर तो बोलतो की मी स्वखुशीने स्वाधीन करेल. म्हणजे हा काय प्रकार आहे? खरं तर शासनाने याच्याकडे आतापर्यंत लक्ष द्यायला पाहिजे होतं. एक 15 दिवस झालेली आहे, यानंतर तुम्हाला काही फरक जाणवला का? आता आपण मागे देखील एक मुलाखत तुमची घेतली, त्यानंतर काही मोठी हस्ती असू द्या किंवा काही तुम्हाला कोणी काही पाठिंबा दिला किंवा काही बोलणं झालं का तुमचं कोणाशी फोनवरती की आम्ही आता हा किल्ला ताब्यात घेणार आहोत किंवा तुम्ही केलेलं काही कौतुक वगैरे कोणी काही केलंय का असं काही? आता कसं झालं माहितीये का, तो व्हिडिओ प्रदर्शित झाला ना त्यानंतर 2 दिवसांमध्ये सगळ्यांमध्ये जोश होता. तो जोश कधी होता, जोपर्यंत त्या मनियारला त्रास होत नाही. म्हणजे त्याला त्रास झाला की लगेच त्याच्या आजूबाजूचं एक कार्टलच म्हणू, ते कार्टल जागृत झालं आणि ते म्हणतात की तुम्ही टेन्शन नका घेऊ, आम्ही तुमच्या सोबत आहे, फक्त तुम्ही ही गोष्ट करा, ती गोष्ट करा. ही गोष्ट म्हणजे काय,
तुम्ही तुमचे कमेंट मागे घ्या, तुम्ही व्हिडिओ टाकू नका किंवा तुम्ही येऊच नका कोकणात. आम्ही बघतो हा, सगळं. तुम्ही कोकणात येऊ नका, तुम्ही गुहागरला येऊ नका, गोपाळगडवरती येऊच नका. तुम्ही आले तर तिकडे उगाच काय म्हणतात, जो विषय आहे तो चिघळून जाईल आणि अजून वेळीच वाढेल. तर त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही ह्या गोष्टीपासून जेवढं दूर राहाल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत नाही आलात ना, तर हा विषय संपून जाईल. मला असं वाटतं की मी जर लोकांच्या नजरेत नाही आलो तर हा विषय खरंच संपेल, पण असा संपेल ना की लोक त्याच्यानंतर लक्ष पण देणार नाही. बरोबर. कारण का त्यांना कसं असतं, आपण एखाद्या गोष्टीवर नाही बोललो तर लोक दोन बाजू समजतात. एक तर हा सेटल झालाय, हा, नाहीतर मग याला फक्त व्हिडिओसाठी कंटेंट हवा होता, त्यांनी बरोबर. तेवढा टाकला आणि त्याच्यानंतर हा गायब झाला. त्यांना काय घेणं देणंच नाही येते किल्ल्याशी. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, तू बाजूला हो, लोक तुला काही म्हणू दे, तू पण सेटल्ड हो आणि आम्ही आमची कामं करतो, नाही झालं तर तुला काय घेणं देणं. एवढ्या वर्षांपासून यांनी केलं काय सर? पुन्हा वारंवार तुम्ही जसं बोलता 10 वर्षांआधी सुद्धा त्याचा जाऊन माफीनामा त्यांनी घेतला. आता परत ज्या वेळेला तुम्ही विषय उचलला तेव्हा परत जाऊन त्या मनियारचा माफीनामा हे लोक घेत आहेत. मग माफीनामा घेऊन काय करणार आहे? अखेर हे महाराजांचा किल्ला मुक्त कधी करणार त्या ठिकाणावरून? करत काय आहेत हे लोक? माफीनामा घेण्यामागचं एकच कारण आहे की लोकांच्या भावना ज्या तीव्र झाल्यात. तसं लोक तीव्र, जेव्हा लोकांचा उद्रेक होतो ना, आता नेपाळमध्ये पण बघितलं असेल, नेपाळमध्ये सत्तापालट असं नाही झालं. नेपाळमध्ये एका सोशल मीडिया रिव्होल्युशननी एका माणसाने, एक रॅपर होता, त्यांनी व्हिडिओ टाकले, लोकांना आव्हान केलं की बाबा मला सत्ता बदलायची, मला नेपाळचं राजकारण बदलायचं, मला नेपाळमधली परिस्थिती बदलायची. जे यंग जनरेशन सोबत होत आहे, जेनजी सोबत जे अत्याचार होत आहेत, जेनजींना सेवा सुविधा मिळत नाही, तुम्ही व्हिडिओ अपलोड केले तर सरकार तुमच्यावरती बॅन लावणार. ह्या गोष्टी बदलण्यासाठी एका रॅपरनी तिथे मुवमेंट उभी केली सोशल मीडियावरती. तो काय कुठे भाषण द्यायला गेला नाही, त्यांनी पण व्हिडिओज टाकले आणि सोशल मीडियावरती मुवमेंट उभी केली. तर ती सोशल मीडियावरती मुवमेंट उभी केली ना की त्याची भीती वाटते लोकांना की खरंच हा मोठा झाला आणि खरंच लोक जागृत झाले तर आपल्याला खूप मोठा धोका होईल. म्हणजे लोकांनी जर खरंच याच्यावरती रिएक्ट केलं ना तर खूप मोठं वादळ येऊ शकतं. कारण का सोशल मीडियाने आपलं पश्चिम बंगालमध्ये सुद्धा वादळ घडवलं, त्या आपल्या सिक्कीम मध्ये सुद्धा क्रांती घडवलेली एक 6 वर्ष आधी. तर हे सगळं ना माफीनामा मागितलं ना की माफीनामा प्रदर्शित करायचा आणि काहीतरी स्टेटमेंट द्यायचं की आता सगळं कायदा व्यवस्था नीट आहे, किल्ला कायद्याच्या अंडर आहे, सगळं केलं की लोक शांत होतात. लोक एकदम भोळी भाबडी आहेत. त्यांना जर तुम्ही व्हिडिओ दाखवला ना की असं झालंय ते विश्वास तर ते बिचारे बघतात व्हिडिओ, अरे बस सागर पवार बोलला, हे बघा किल्ला झाला. मला पण फोन येतात, अरे तू बोलला ना तो किल्ला बघ लगेच सरकारच्या अंडर आला. मी बोललो अंडर बिंडर अजून आला नाही, अजून हस्तांतर पण झालं नाही, फक्त शांतता झाली आहे सगळीकडे आणि पर्यटकांना जाऊ देतात. तो माणूस आज किल्ल्याच्या आत नाहीये, पण विषय शांत झाल्यावर तो आतमधला माणूस कधीही बाहेर जाईल जसा आधी गेला. 2025 मध्ये शासनाचे बुलडोजर गेलेले, तो जो म्हणतो ना अक्षय पवार, तो स्वतः उभा राहून तिथे त्यांनी किल्ल्यामधल्या वास्तू पाडलेल्या, त्याचं हॉटेल पाडलेलं, सिमरन फार्म पाडलेलं. तर 1 वर्षापूर्वी पण ह्या गोष्टी झाल्या होत्या ना की सरकार तिथे गेलो होतं बुलडोजर घेऊन. तेव्हा ही लोक कुठे होती? आता आवाज उठवणारी लोक तेव्हा कुठे होती? मग मी तेच सांगतो, तेव्हा जर या सगळ्या गोष्टी झालेल्या, शासनाने तेव्हा पण जाऊन त्या गोष्टी पाडल्या होत्या. त्याला 66 वर्ष पण नाही झाली, 10 वर्ष पण नाही झाली, 1 वर्ष झालंय आणि दुसरं वर्ष चालू झालंय. तर एवढ्या कमी पिरियडमध्ये तो आतमधला माणूस बाहेर जाऊ शकतो. तर हे सगळे शांत झाल्यावरती जो बाहेर गेलाय तो आता नाहीतरी पावसाळा पडतो, कुठला आंबा पिकवणार तो असं म्हणून बोलेल, असं पण मी 2 महिने घरातच बसणार आहे. तर काही न करता मी घरात बसतो. पावसाळा संपला की लोक धबधब्यावर जाऊन सगळं विसरतील, ब्रेन वॉश होणार. मी परत येतो, परत आंबे लावतो. कोण बघायला येतं? नक्कीच. पण तुमच्या ह्या व्हिडिओने आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलंय. गोपाळगडच्या किल्ल्यानंतर अनेक गड किल्ल्यांवरचे व्हिडिओ आता समोर येतात की इथे असा प्रकार आहे, तिथे तसा प्रकार आहे. म्हणजे जो तरुण आधी घाबरत होता की आपण एक पर्यटक म्हणून गेलोय तर आपण फक्त आपल्या फॅमिली सोबत जाऊन त्या ठिकाणी फिरायचं आणि वापस यायचं, तर तो तरुण आता व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करतोय. तर ही हिंमत तुमच्यामुळे आली. परंतु आता हा गोपाळगड किल्ल्याचा जो काही ऐतिहासिक वारसा आहे तो जपून ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या साईडने आता काय प्रयत्न करणार आहात? बघा कसं आहे ना, मी आज नाही जात गोपाळगडला, उद्या परवा तेरवा कधीतरी जाणार. आणि ज्या गोष्टी होत आहेत ना त्या बघून त्याच्यावरती रिॲक्ट करणं आणि त्याच्यावरती प्रश्न विचारणं हे मला आता करावं लागेल. कारण का मला असं वाटतं मी सुरू केलं आणि जर मी बंद केलं तर कसं आहे, मला पण फिरायचं इथे तिथे. 4 लोक मलाही तोच प्रश्न विचारतात, काय रे काय झालं? तर काय झालं याच्यावरती मला पण उत्तर द्यायला हवं ना की पुढे काय झालंय. आता जी लोक आधीपासून काम करतायत ना त्यांना मी पण जॉईन होतो आणि त्यांच्यासोबत मी पण करतो. ते सायलेंटली काम करत होते, मी व्हायलेंटली काम करेन. नक्कीच. त्यांना आवाज नव्हता, मी आवाज देईन. ते जर पेपर वर्क करतायत, त्यांच्याकडे स्ट्रॉंग फाईल्स आहेत, त्यांनी सगळे कागदपत्र जमा केलेत,
काही लोकांनी 60-60 वर्ष आधीचे कागदपत्र जमा करून ठेवले. तर त्या लोकांना आवाज देण्याचं काम मी करेन. मला इझी वर्क झालंय उलट असं समजा, की माझ्याकडे पेपर वर्क पण आहे, माझ्याकडे एक व्हॉइस पण आहे. त्या दोघांना सोबत घेऊन ते काम जास्त इझिली होईल असं मला वाटतं. नक्कीच. प्रशासनाला काय विनंती करणार आहात आता यानंतर? प्रशासनाकडे काय मागणी करणार आहात, काय बोलणार आहात? प्रशासनाकडे मागणी केली ना तर माझी मागणी अशीच असेल, की कसं आहे, आम्हाला एवढी सवय झाली आहे भारतामध्ये राहून, की आश्वासनं ऐकली ना की आम्हाला हसायला येतं, की आज होईल, उद्या होईल, परवा होईल. तर मला असं वाटतं 10 दिवस 15 दिवस हे बोलण्यापेक्षा आहे ना, तुम्ही किल्ल्याचा व्हिडिओ जसा टाकतात तुम्ही अँगलनी, मग आम्ही जातो झाडू मारतो. आता उद्या 6 जून आहे. उद्या 6 जूनला राज्याभिषेक आहे. सगळ्या किल्ल्यांवर राज्याभिषेक होतं. तर तुम्ही राज्याभिषेक केला ना, त्याचा व्हिडिओ टाकण्यापेक्षा ना, तुम्ही त्या किल्ल्याचं कुठे कायदेशीर काय होतंय, आम्हाला तुमचे पिक्चर नाही बघायचे की तुम्ही आले ढॅन मागे तुम्ही छावाचं म्युझिक लावला. तुम्ही छावा नाहीये, तुम्ही अजून कायदा व्यवस्थेमध्येच आहात. तुम्ही छाव्याचं म्युझिक लावून आम्हाला व्हिडिओ नका दाखवू. तुम्ही व्हिडिओ दाखवा की त्याचं बाबा आज हे झालं, आज तहसील कार्यालयामध्ये ही गोष्ट झाली, किल्ल्याचे हे कागद आहे, सातबारा असा आहे. तुम्ही एवढं जोरजोरात छाती ठोकून म्हणतात की सातबारा त्याच्या नावावर नाहीये, शासनाच्या नावावर आहे. मला वाटत नाही कुठल्या सोशल मीडिया चॅनलनी किंवा कुठल्या पोलिसांनी पण ते कागद वाचून दाखवला, पण तो कागद प्रदर्शित नाही केला. त्यांनी जे काही वाचलं ते स्क्रीनवरती दाखवलं नाही त्यांनी फक्त वाचून दाखवलं. तर तुमची कर्तव्य आहे ना, तुम्ही वाचतायत ती गोष्ट लोकांना पण दिसायला पाहिजे नक्की त्याच्यात लिहिलं काय. असं तर मी बोलीन असं लिहिलेलं आहे की इथे मी जे बसलोय आपलं बदलापूर, हे चॅनल सागर पवारचं आहे आजपासून, असं ते अरे पण ते लिखित कुठे तुम्हाला दाखव. असं नुसतं वाचून दाखवून काय होतं? वाचून मी पण काय पण वाचेन. ते शासनाने जर आदेश काढला तर तुम्ही कुठे पेपरमध्ये दिला? चला तुम्ही नॅशनल पेपरला नका देऊ, महाराष्ट्रातल्या पेपरला नका देऊ, तुमच्या लोकल पेपरला द्या. तुमचे जे आहेत एवढे जागेबंदी असलेले गुहागरवाले, गुहागर टाइम्स, जे काही लोकल चॅनल आहे, कोकण कट्टा, त्यांना तरी तुम्ही काहीतरी प्रिंटमध्ये द्या. माझं नाव चेंज करायचं असलं तर मला ग्रँट रोडला जावं लागतं. पेपरमध्ये 4 न्यूज द्याव्या लागतात, हिंदी, इंग्लिश, मराठी. सामान्य माणसाने सगळं करायचं. या पेपरमध्ये द्या, त्या पेपरमध्ये द्या. तुम्ही एवढा मोठ्या किल्ल्याचं काहीतरी करता, तुम्ही कुठे दाखवत नाही, कुठे प्रदर्शित करत नाही. लोकांना फक्त सांगतात आम्ही केलं. शासनाने निर्णय काढला तर दाखवा कुठेतरी, प्रदर्शित करा कुठेतरी. नक्कीच. नाही नंतर मग ते आपल्याला विचारतील तर कुठे लिखित आहे. परत झालं? मेमरी फुल झाली. ठीक आहे, चालेल. थांबा, एक शेवटचे प्रश्न घेऊ आणि ठेवू. मावशींचं घेऊया. आपल्याला ना याचे छान छान पार्ट्स करावे लागतील ना आता. थोडं कमी करा ना. बोल. तुम्ही असं बोला की तुमची प्रतिक्रिया काय होती जेव्हा भांडण होत होतं तेव्हा तुम्ही काय असं? त्या दिवशी दादांचाच आवाज होता ना तो, तुम्ही सांगितलेलं तसं बोलायचं, तुम्ही ते बोलतील तसं सांगते तुम्हाला. तुम्ही आपला काय प्रश्न राहिला सर? आता सध्या तिथे काय सुरू आहे माहितीये तुम्हाला? सांगितलं काय सुरू नाही, पोलीस बाहेर बसले, तेवढंच आहे ना. तो पार्ट कट करून टाकेल पुढे.